रिटायरमेंटनंतर पगार थांबतो, पण खर्च थांबत नाही. तुम्ही तुमच्या रिटायरमेंटनंतरचा दैनंदिन जीवनातला खर्च कसा भागवाल? SWP हा एक त्यावर चांगला पर्याय आहे. SWP म्हणजे आपण एक लमसम अमाऊंट म्युच्युअल फंडामध्ये गुंतवतो किंवा SIP मार्फत जी गुंतवलेली रक्कम आहे, तो जो फंड आहे तो तुम्ही लमसम म्हणून इन्व्हेस्ट करता आणि त्या फंडाच्या अगेन्स्ट तुम्हाला एक ठराविक रक्कम मंथली तुम्ही विड्रॉ करू शकता ॲज अ पेन्शन म्हणून. हे प्रॉपर समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ लमसम इन्व्हेस्टमेंट अमाऊंट जर 1 कोटी असेल आणि त्या अमाऊंटवरती आपण एक्सपेक्टेड ROI आपला 12% जर गृहीत धरला आणि SWP आपण इमिजिएट स्टार्ट करायचे असेल तर SWP अमाऊंट आपण 60,000 रुपये, SWPची फ्रिक्वेन्सी मंथली आणि SWPचा पिरियड 15 वर्ष. तर अशा रीतीने टोटल लमसम अमाऊंट आपली 1 कोटीच्या अगेन्स्ट 180 दिवसाचे SWPचे इन्स्टॉलमेंट होतात आणि SWP थ्रू विड्रॉ केलेली अमाऊंट ही 1,08,00,000 रुपये होते. तर टोटल गेन जो इन्व्हेस्टमेंटवरचा आपला होतो तो 2,72,48,187 आणि बॅलन्स ॲट द एंड ऑफ SWP आपली 2,64,48,187 एवढी राहते. म्हणजेच मित्रांनो, 1 कोटी गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही SWP मार्फत 1,08,00,000 रुपये विड्रॉल केले असताना तुमचा 15 वर्षानंतरचा कॉर्पस हा 2,64,00,000 इतका शिल्लक राहतो. तर अशा रीतीने SWP करून तुम्ही तुमच्या रिटायरमेंटनंतरचा एक्सपेन्स प्लॅन करू शकता. धन्यवाद.